कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, नको विचार करून स्वतःला त्रास करून घेऊस। नाही म्हणजे तू विचार करतेस पण तसं काही घडत तर नाहीच। आणि शेवटी अपेक्षा करणं ही अपेक्षा भंगाची पहिली पायरी असते। गप्प बस ग कीर्ती। काही मी चांगलं सांगते, तू मलाच काय गप्प करतेस? आता बघ ना, आशूने पण शिवाला ऍक्सेप्ट केलंय। सगळं नीट सुरू आहे, सगळं चांगलं घडतंय। त्याचं एक वेगळं आयुष्य सुरू झालंय। म्हणजे आता शिवा सकाळी न सांगता गेली, आशूला पण तिकडे बोलावून घेतलं आणि त्यांच्या घरच्यांना तर फुकटच गाडी मिळाली आहे। म्हणजे घरचीच गाडी झाली आहे ना त्यांच्यासाठी। आशू पण ड्रायव्हर सारखा निघाला लगेच। काय तोंडाला येईल ते बोलशील का ग? सॉरी, पण मला जे घडतंय जे दिसतंय तेच सांगते मी तुला। आता आशूला पण भाऊंनी एका कॉलवर लगेच निघायला सांगितलं ना। मला एक कळत नाही, भाऊंना का नाही कळत ग? आता भले ते आपले नातेवाईक झालेत, पण त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर लगेच ऐकायला पाहिजे का? मला माहितीये तू यावर काही बोलणार नाहीयेस, जसं आधी बोलली नाहीयेस। कीर्ती, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तू बोल, काहीतरी बोलत जा, नाहीतर उगाच स्वतःला त्रास करून घेशील। आणि तुला झालेला त्रास मला नाही बघवणार। प्लीज नको स्वतःला त्रास करून घेऊस। दिव्या, मी काय सांगितलंय ते ध्यानात आहे ना तुझ्या? कळलं ना बाई आजी, मठ्ठ आहे का मी? नाही, तरी जो आगाऊपणा करायचा तो तू करतेसच ना, म्हणून म्हटलं। हो हो, सगळी हुशारी सगळे चांगले गुण फक्त शिवातच आहेत। तुमची लेख नात म्हणून माझ्यात काहीच नाही है ना? लय गुणाची आहेस ग तू। जे काही समजे गुण आहेत का नाही जगात या, ते समजे तुझ्याकडेच आहेत। पण काय आहे, मध्ये मध्ये ज्याची चुंदरी सारखी येतीस का नाही, त्याच्यासाठी तुला आठवण करून द्यायला लागते सारखी। हा, तेव्हा जे सांगितलेलं आहे ते ध्यानात ठेवायचं, आगाऊपणा करायचा नाही। अगं बाई, जावई बापू आले। चला बाई आजी, चला की निघूया। अहो, असंच कुठे निघालात? नाही, चहा तरी घ्या, चला। नको काकू, चहा नको, अंधार पडायच्यात पोचलं पाहिजे ना। हो आई, आम्ही निघतो। पण काळजी घ्या आणि उगाच तिथे वाद घालत बसू नका, आधी नीट सगळं विचारून घे। हो आई, काळजी नको करूस। आशू, ते मला फक्त ब्रेक मिळेल म्हणून मी इथे। मला का सांगतेस मग? ठेव बॅग। माझ्या बॅग। शिवा वहिनी, मी आहे, मी बॅग उचलतो। अरे मी के बापरे, जड आहे। बरं, सावकाश जा, गाडी जपून चालवा आणि फोन करत राहा। करी नाही, टेन्शन घेऊ नको तू। तू काळजी घे। हा, येतो आम्ही। आशू, अरे डिक्की उघडत नाहीये। थांब। आशू, थँक्यू। मला बरं वाटलं तू आज आलास आणि मला एवढं तरी कळालं की तुझं। बाई आजी म्हटली म्हणून मी आलोय। अच्छा, म्हणजे मी तुझी आज कोणी लागत नाही असं कुठे म्हटलं मी? तू बोलला ना बाई आजीसाठी। मग तिने मला पर्सनली फोन केला म्हणून मी केला असता तर? माहित नाही, म्हणजे काही नाही, म्हणजे चल आपण निघूया। बस झालं आशू, ठीक आहे, सॉरी। पण आपल्याला हे नाटक कंटिन्यू करावं लागेल, कारण की आजी सतत मला प्रश्न विचारणार आहे। मी कुठे म्हणलं वाद होणार आहेत? अनलेस अंटिल तशी सिच्युएशन आली तर। म्हणजे तुला असं वाटतंय मी करते हे सगळं? नाही, मी तर म्हटलं नाही, पण मी काहीच बोलत नाही, सगळं तूच बोलतेस। करूया कंटिन्यू, चला सरक, मला डिकी लावू दे।
काकू 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 तू तू का आलायस इथे? काकू जरा बोलायचं होतं. नाही, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. आणि दिव्या नाहीये घरात, तू जा. नाही काकू, मी तुमच्याशी बोलायला आलोय. का आता एवढी कसली काळजी आमची? काकू एकदा ऐकून घ्या प्लीज. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. इथं आमच्या लेकीला फसवलंस तू. तिचं डोकं नाही ठिकाणावर, पण आमची डोकी ठिकाणावर आहे. आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, तू जा बाबा इथून. काकू मी तशी काहीच अपेक्षा नाहीये. मला माहिती आहे दिव्या नाहीये घरात, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. तुझी जर अपेक्षा असेल ना, मी तुला माफ करावं. नाही काकू, म्हणजे तुम्ही मला माफ करावं अशी माझी अपेक्षा आहे, पण ते लगेच शक्य नाहीये हे मी समजू शकतो. मी फक्त एवढंच सांगायला आलो की आता शिवा, दिव्या, आजी कोणीच घरी नाहीयेत. तर तुम्हाला जर काही गरज पडली, काही मदत लागली तर मला आवर्जून सांगा. आणि मी तुमचा जावई आहे ना, म्हणून मी हे म्हणतोय. आणि मला खात्री आहे की म्हणजे जरी तुम्ही मला जावई समजत नसाल तर मला पाना गँग मधला एक मेंबर समजा, हा, किंवा वस्तीतला एखादा माणूस समजा. शेवटी मी पण वस्तीतलाच आहे. हे सगळं करून काय होणार आहे? काही मिळणार नाहीये. मी त्यासाठी आलोच नाहीये काकू. मग काकू, तुम्ही आजींनी मला जावई म्हणून खूप मान दिलात. मी जेव्हा केव्हा आलो मला घरी राहू दिलं. खूप काही केलं तुम्ही माझ्यासाठी. अहो, आजींनी तर दिवाळीला सोन्याची चेन पण दिली. आणि हे सगळं प्रकरण घडल्यानंतर मला त्यांनी राहायला सुद्धा जागा दिली. या सगळ्याची परतफेड करणं शक्य नाहीये, म्हणून काहीतरी करावं असं वाटतंय मला तुमच्यासाठी. इतकंच मला म्हणायचं होतं. आणि मला माहिती आहे की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. त्याचं प्रायश्चित्त करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, आणि मी ते करेन, नक्की करेन. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या तिघी इथे नसताना तुम्हाला काही जर लागलं तर तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे. येतो. सीता, काय काय झालं? आशूचं असं जाणं, तुम्ही त्याला अशा पद्धतीने पाठवणं मला पटत नाहीये. सीता, काय झालंय? आता शिवाबरोबर काही प्रॉब्लेम राहिला नाहीये ना? शिवा बरोबर प्रॉब्लेम, त्याचा काय संबंध? मी एवढंच म्हणते की तुम्ही आशूचाही विचार करायला हवा होता. त्याला एकदा तरी विचारायचं. परस्पर होकार दिलात, त्यामुळे त्याचे हात दगडाखाली. सीता, असं काय करतेस? अगं, ते लोक आपल्या आशूचे नातेवाईक आहेत. त्यांच्या गरजेच्या वेळी आपण कामाला नाही येणार तर कोण येणार? हा, ते आपल्या आशूला मुलगा मानतात, एवढा जीव लावतात. मग आशूने एवढं केलं तर काय हरकत आहे? तुम्ही ना मुद्दा लक्षात घेत नाहीयात. मला नाही पटत आहे हे. हे बघ सीता, ते कामापुरते गेलेत. काम झालं की ते परत येतील. तू उगाच चिंता करू नको आणि विचार तर अजिबात करू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.